तर ही बीड मधली दृश्य आहेत। निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे देवी निमगाव तसंच कडा शहरात नदीला पूर आलाय। रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। ही दृश्य आपण बीड मधल्या निंबोडी इथली पाहतोय। निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झालाय, नदीला पूर आल्यामुळे त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। हेलिकॉप्टर तिथे पोहोचलेला आहे, रेस्क्यूची टीम तिथे पोहोचलेली आहे। देवी निमगाव तसंच कडा शहरात नदीला पूर आलेला आहे। निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याशी आपण संवाद साधूया। भरत, सध्या निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय, रेस्क्यू टीम तिथे दाखल झालेली आहे। किती जण अडकल्याची शक्यता आहे? मान्सूनच्या या परतीच्या प्रवासामध्ये या दोन्ही तालुक्यातील दोन्ही जिल्ह्यातील जे तालुके आहेत पाथर्डी आणि आष्टी तालुका या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय, ढगफुटी झालेली आहे आणि त्यामुळे निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि त्याचं पाणी कडा शहरामध्ये शिरलंय। दुसरीकडे देवी निमगाव गावामध्ये सुद्धा त्याचं पाणी शिरलंय। सकाळपासून हे सगळे नागरिक त्या ठिकाणी अडकलेले होते, मात्र आता हळूहळू रेस्क्यू ऑपरेशन करून या सगळ्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सध्या SDRF कडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच मोहोळ, आपण पाहतोय सध्या बीड मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। निंबोडी तलाव त्यामुळे ओव्हरफ्लो झालाय आणि देवी निमगाव आणि कडा शहराला या नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेला बघायला मिळतोय। सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बीड मधली ही दृश्य आहेत। निंबोडी तलाव ओव्हरफ्लो झालाय। काल रात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच हा फटका बसलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।